तर नमस्कार, मी प्रियंका स्वामी भक्तम चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन शेतातले व घरातले आणि सुखदुःखाचे क्षण पाहायला भेटतील. तर इंदोरमध्ये उतरलो. इंदोरमधल्या अन्नपूर्ण मातेचं मंदिर आहे. इतकं बारीक आणि इतकं सुरेख काम केलेलं आहे या मंदिराचं. आणि तो दगड असतो बघा व्हाईट कलरचा, त्या दगडापासून हे मंदिर बनवलेलं आहे. आणि एवढी छान सुंदर डिझाईन आहे या मंदिराची. खरंच इंदोरची अन्नपूर्ण माता पाहण्यासारखं मंदिर आहे. कसलीही गर्दी नसती आणि मेन रोडला आहे. गेलं की पहिली एंट्री तिथं होते आणि छान दर्शन होतं. दर्शन घेण्यासाठी उतरलो आणि अगदी सकाळचं प्रसन्न वातावरण होतं आणि अन्नपूर्ण मातेची आरतीच चालू होती. त्यानंतर सेवेकऱ्यांचं झाडू पोछा मारणं काम चालू होतं. त्यामुळे सकाळी सकाळी प्रसन्न असं दर्शन झालं आणि मी तर त्या गाडीवाल्या भैयाचे धन्यवाद मानेन की त्यांनी आम्हाला प्रत्येक दर्शन खरंच खूप छान आणि जवळून भेटलं. आणि आमचं पण खरंच नशीब की एवढ्या दूर जाऊन आमचं सुद्धा नशिबाने दर्शनं चांगले झाले. तर इथं बघा आमचं छोटं पिल्लूसुद्धा सोबत होतं. ते सुद्धा मंदिर नाजूकपणे सगळं पाहून घेत आहे आणि त्याच्या आत्या आणि मी व्हिडिओ शूट करायला होते. तर इथं पहा किती छान छान मूर्ती आणि किती छान नाजूक डिझाईनचं मंदिर हे तयार झालेलं आहे. तर ताईंनो इकडे पहा त्याची येससुद्धा इतकी सुंदर आहे, म्हणजे मेन डोर. ह्या मेन डोअरमधून जाताना तर असं वाटतं खरंच किती म्हणजे ह्या मंदिरामध्ये आतमध्ये कोणता देव असेल, किती काय प्रसन्न असेल. आणि एवढं सुंदर सुरेख काम केलेलं आहे ताईंनो त्या मंदिराचं. आणि खरंच इंदोरला जर गेलात तर ह्या अन्नपूर्ण मातेचं नक्की दर्शन घ्या. तर इथं पहा किती सुंदर ह्या मूर्तीचं सुद्धा छान असं हे चालू होतं आपलं शृंगार चालू होता. आणि हे पहा इथं नाव आहे श्री अन्नपूर्णा मंदिर इंदोर. आणि खरंच ना इथल्या दर्शनाला गेलो तर अगदी मन प्रसन्न झालं. आणि मी तर म्हणेन प्रत्येकाने हा रूट केलाच पाहिजे. ह्या रूटला भरपूर सारे देव आहेत आणि भरपूर साऱ्या पाहण्याच्या जागा आहेत. तर हा इथल्या मंदिराचा राजा म्हणजे हा कुत्रा छान फिरत होता. तर इथं पहा योगा चालू होता. सकाळी सकाळी गेलो होतो म्हणून छान योगाचा वेळ चालू होता. त्यामुळं सगळे जे काही योगा करतात तेवढ्यांचे फोटो लावलेले होते आणि तिथं ती दीदी शिकवत होती, म्हणजे कसा योगा करायचा थोडीशी माहिती देत होती. मग अगदी 2 मिनटं ती सुद्धा ऐकून घेतली आणि त्याच्यानंतर समोर महादेवाचं मंदिर तिथंच समोर होतं. तर एवढा सुंदर हा महादेव होता. तिथं प्रत्येक लिंगाचं एक पोस्टर बनवलेलं होतं की ह्या बाजूला कोणते कोणते महादेव आहेत. तर ते सुद्धा तुमच्याशी लगेच शेअर करते, ते पाहून घ्या तुम्ही. आणि त्यानंतर इथं पंचमुखी हनुमान मंदिर सुद्धा होतं. त्या हनुमंताचं छान दर्शन घेतलं. मुलांना त्या दर्शन घ्यायला लावलं. आम्ही हे दर्शन लांबूनच घेतलं. त्यानंतर सकाळचं वातावरण होतं म्हणून दुसरा एक त्याच मंदिरामध्ये हा दुसरा एकदम लॉकरमध्ये हा महादेव होता, म्हणजे याला लॉक केलेलं होतं. इथं पूर्ण आपण जसं टीव्हीमध्ये मंदिर पाहतो त्याच स्वरूपात इथं मंदिर त्यांनी बनवलेलं होतं, म्हणजे थोडंसं डेकोरेशन करून वगैरे गणपतीचं आणि महादेवाची मूर्ती. छान असं महादेवाचं सुद्धा इथं मात्र लॉक होतं. हे खिडकीतून हात घालून मी शूट घेतलेलं. इथं शूट काढून देत होते. भरपूर जागेवरती काय केलं, व्हिडिओ वगैरे काही काढून दिलं नाही, त्यामुळे तुमच्याशी जास्त काही शेअर केलं नाही. आहे शेअर करते. तर इथं आरती चालू म्हणजेच हे अन्नपूर्ण मातेचं मंदिर पहा, सगळा लुक ह्या छोट्याशा याच्यामध्ये त्यांनी बनवलेला. म्हणजे पहिलं जे काय आहे इंजिनियर प्लॅनिंग ती बनवून ठेवलेली, हे सगळं अन्नपूर्णा मातेचं मंदिर असं दिसतं मोठं. आणि हे छोटं आहे काचेमध्ये. पण चाय चाय लवर चाय लवर इधर देखो. ओय सोना खूपसी चाय लवर कोण कोण आहे? इकडे 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 चला. इकडं हाय बाय हाय बाय. तसंच आता मग आम्ही पुढे निघालो होतो आणि उज्जैनमध्ये येणारच होतो. त्यामुळे उज्जैनमध्ये हे जगन्नाथ धाम ह्यासुद्धा मंदिराचं दर्शन घेतलं. तर भरपूर सारे मंदिर आहेत, काही व्हिडिओ तुम्हाला उद्या येतील. तर इथं पहा त्यानंतर जे माता काली तिथं तिथंच थोडक्यात दर्शनाला आलो महाकालीच्या आणि तिचं दर्शन घेतलं. त्यानंतर एक देव आहे, त्या देवाला फक्त आणि फक्त बिअर लागतात. असं का सांगते ताईंनो, तर खरंच त्या देवाला श्री काल भैरव मंदिर हे उज्जैनमध्येच आहे. आणि उज्जैनमध्ये ह्या देवाला बिअर नेतात, कारण मी माझ्या म्हणजे डोळ्याने पाहिले भरपूर लोकांच्या हातात प्रसाद न घेता
असं कोणता देव आहे की त्याला बियर लागते? मी आजच ऐकलं होतं ताईंनो, जे आहे ते तुमच्याशी शेअर केलं. तर हे मंदिर फक्त उज्जैनमध्ये आहे आणि याचं दर्शन घ्यायला सगळ्यात मोठं आम्हाला म्हणजे कष्ट लागले. थोडक्यात देवानं लवकर दर्शन दिलं नाही. आणि हे कालभैरवचं ते मंदिर आहे. हे पहा असं कालभैरव आहे. तर खूप गर्दी, रविवार दिवस होता आणि खरंच ना ह्या दर्शनाला इतका वेळ लागला ताईंनो आम्हाला, जवळपास 5-6 घंटे. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.